बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती। यावेळी समर्थकांकडून धनंजय मुंडे यांना मंत्री करा अशी मागणी करण्यात आली। या समर्थकाची बाजू मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली आणि धन्यवाद करून निघून गेले। मोबाईलवर करना ते मोबाईलवर करून करतो कर शूट मोबाईलवर। चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। बीड जिल्ह्यामध्ये मुंडे धस राजकीय संघर्षावरती पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहानिमित्त आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र पाहायला मिळाले। मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सुरेश धस यांचा उल्लेख केला। त्यामुळे मुंडे धस हा संघर्ष मिटला का असा सवाल आज उपस्थित झाला। मात्र मुंडे धस संघर्ष संपला नसल्याचं आमदार सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलं। संघर्ष अजून संपलेला नाही, संघर्ष चालू राहील बाकीच्या ठिकाणी। परंतु हे कोणतं स्टेज आहे? हे अध्यात्माचं स्टेज आहे, विठ्ठल महाराजांचं स्टेज आहे आणि वामन भाऊंच्या गडाचं स्टेज। या गडावरती नो राजकारण काय। आता इथून रोडवरती गेल्याच्या नंतर राजकारण सुरू। दरम्यान बीडमध्ये मस्साजोग सरपंच पदासाठी निवडणूक पार पडतेय। बीडमधल्या मस्साजोग ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा भावनिक प्रसंग घडलाय। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी केज तहसील कार्यालयामध्ये आपला अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना आमदार धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। निवडणूक पार पडायची जसं म्हणलं तसं खूपच नाही वाटत होतं। आता सगळ्या जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही जे अन्नाचे स्वप्न राहिलेले आहेत ते आम्ही 1.5 वर्षात पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे। प्रत्येकाची आपली आपली इच्छा, लोकशाही आहे त्याच्यामुळे कुणी पण ते करू शकते। बीडच्या मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांच्याकडनं पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांची एंट्री झाली आहे। मी सुद्धा गावचा माणूस आहे, त्यामुळे मलाही बिनविरोध निवडून दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मस्साजोग सरपंच पदाचे उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी दिली आहे। 9 डिसेंबरला आमचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्या दिवशीपासून आमच्या गावामध्ये त्या न्यायालयीन लढ्यामध्ये पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभा कुटुंबाच्या काल बी होतो, आज बी आहेत, आजच्या घडीला आणि भविष्यात बी आम्ही तेवढ्याच ताकदीने त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। लोकशाही मला स्वातंत्र्य, मी दबाव कशामुळे घेऊ शकतो? माझं गाव उलटं गावाला माझं म्हणणं आहे, तुम्ही मला बिनविरोध का देत नाहीत? मी बी गावचाच माणूस आहे। धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी 32वा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित या संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद आणि कवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। देशभरातनं जवळपास 900 साहित्यिक सहभागी होणार आहेत। धाराशिवला राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी लोकनेते अजित पवार साहित्य नगरी असं नाव दिलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने 32वा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक 29 आणि 30 मे 2026 रोजी धाराशिव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर या साहित्य संमेलनामध्ये 900 देशभरातले सगळे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत। ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अजूनही पूर्ण होत नाहीये। ठाण्यातून जाणारी मेट्रो 4 मार्गिका गेली 10 वर्ष रखडली आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ट्रायल रन तर सुरू झाली। मात्र एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये अजूनही पहिल्या टप्प्यातील काही स्थानकांची कामं अपूर्ण असल्याचं दिसून आलंय। पहिला टप्पा कार्यान्वित होण्यासाठी अजून वेळ लागेल अशी चिन्ह आहेत। हा उशीर का होतोय, वारंवार डेडलाईन पुढे का जातेय याबद्दल विचारणा करूनही MMRDAकडनं कुठलीही प्रतिक्रिया आली नाही। 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ केला होता। प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली, पण मेट्रो 4 आणि 4A चा पहिला टप्पा अजूनही कार्यान्वित झालेला नाही।
त्यामुळे हजारो कोटींचे रस्त्याचे प्रकल्प सुरू करण्यापेक्षा जे अर्धवट प्रकल्प आहेत ते पूर्ण करा, अशी मागणी ठाणेकर करतायत. खरं तर ज्यावेळी ठाणा ट्रेनपर्यंत जेव्हा ट्रेनने येतो त्यावेळी जवळपास आम्ही अर्धा तासात पोहोचतो कल्याणवरून ठाणे. परंतु ठाणे स्टेशन तर ते इकडे घोडबंदर रोड यायला कधी कधी 1 तास 1.5 तास जातो. का कधी कधी खूप ट्रॅफिक होते, रोडची कामं चालू आहेत आणि आम्हाला त्या तिकिटाचा खर्चही खूप होतोय. दरम्यान ठाणे मेट्रोचं काम संथ गतीने सुरू आहे. जबाबदार नेत्यांनी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. काम संत गतीने चालू आहे. ज्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे गांभीर्याने घेत नाहीत. मागून आलेले पुढे गेले. दुर्दैवाची बाब आहे. आणि ठाण्याचं ट्रॅफिक म्हटलं तर आजकाल जीवावर येतं. जी कोणी वजनदार नेते आहेत त्या वजनदार नेत्यांनी आपलं वजन इथे खर्ची करावं. दरम्यान ठाणे ते भिवंडी या दरम्यान सुरू असलेलं मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालंय. परंतु भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे का हे अजून निश्चित झालेलं नाहीये. अशा ठाणे ते भिवंडी दरम्यानचं काम डिसेंबर 2026 पर्यंत होऊ शकतं. त्यामुळे जानेवारी 2027 पर्यंत ठाणे ते भिवंडी मेट्रो सुरू होऊ शकते, असा अंदाज आमदार महेश चौगुले यांनी व्यक्त केलाय. भिवंडी शहरामध्ये MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसह शहरातील वाहतूक नियोजनासंदर्भात पालिका मुख्यालयामध्ये महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका, MMRDA आणि मेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी आमदार महेश चौगुले, आयुक्त अनमोल सागर उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. मेट्रोची पाहणी यासाठी केलेली, आज त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना महापौर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी आज बोलवलेलं. आज त्यांच्याबरोबर मीटिंग होती. आपला वारंवार विषय येतो का मेट्रो कधी सुरू होणार आहे, तो एक विषय होता. का किती काम झालं आहे, किती नाही झालं, त्याच्यावर चर्चा झाली. त्यांचं किती टक्के काम झालं त्यांनी पण सांगितलं. पण त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली का आता येणाऱ्या या लास्टच्या डिसेंबर 2027पर्यंत 26पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मेट्रो सुरू होणार आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीच्या खाडीवर हाऊसबोट सफारी सुरू झाली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला नवीन आकर्षण मिळालंय. गोवळकोट ते दाभोळ परिसरात ही सफारी सुरू झाली आहे. पर्यटकांना हिरव्यागार बागा, पारंपरिक कोकणी जीवनशैली आणि जलचर यामुळे अनुभवता येतील. वातानुकूलित खोल्या, आधुनिक स्वच्छतागृह आणि भोजनासह हाऊसबोटमध्ये निवासाचीही सुविधा आहे. या उपक्रमातून स्थानिक महिला बचत गटांना रोजगार मिळतोय. राज्यभरातनं पर्यटक या नव्या पर्यटन अनुभवाकडे आकर्षित होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये कोसळलेल्या गॅबियन वॉलचं काम 90% पूर्ण झालंय. यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये परशुराम घाटातनं प्रवास सुखकर होईल, अशी आशा वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते. जून महिन्यामध्ये मुसळधार पावसात गॅबियन वॉल कोसळल्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र आता गॅबियन वॉलचं काम 90% पूर्ण झालंय, त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे. सातारा जिल्ह्याची भाग्यरेषा आणि दुष्काळी माणखटाव तालुक्यातील वरदान ठरलेल्या उरमोडी धरणाच्या जलाशयाला आता छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय असं नाव देण्यात आलंय. राज्य शासनाने या संदर्भात अधिकृत निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचं वातावरण आहे. या धरणाच्या उभारणीमध्ये आणि सिंचन व्यवस्था भक्कम करण्यात श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे या जलाशयाला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरलाय. जळगावमधल्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरात अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत हटवणार अशी ठाम भूमिका घेतली. मात्र आदिवासी भिल्ल बांधवांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवलाय. झोपड्या हटवू देणार नाही असा इशारा दिलाय. दरम्यान पुढील 1 ते 2 दिवसात पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार असल्यामुळे परिसरात तणाव आहे. आम्हाला घरं नाही, दारं नाही, इतकी मनमन तशी अडचण होती, मनमन तशी घाण होती. ते आम्ही साफसफाई करली आणि आमच्या लेकरांना, मुलं बाळांना घेऊन आम्ही इथं राहून राहिले. मागणी काय तुमची? आमची मागणी आहे ते हे, जर आम्ही जागा साफसफाई केलेली आहे, आम्हाला हीच जागा पाहिजे. हे काही 5-5 हजार रुपये घेऊन जे लोक तिथे अस्तित्वात करत आहात त्यांना आमच्याकडनं आम्ही त्यांना थार देणार नाही आहे आणि त्या जागा त्यांच्याकडनं आम्ही खाली करूनच घेणार आहोत. त्यासाठी
मी म्हणजे आमची टीम काही 1-2 दिवसामध्ये पोलीस हे घेऊन बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. संभाजीनगरातही वाहन चालकांकडनं वसूल करण्यात आलेला दंड प्रशासनाला मिळालाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये महापालिका रस्त्यावरती उभी 4 चाकी उचलण्यासाठी गाडी मालकाकडनं 2,000 रुपये घेत होती. त्यातील 500 रुपये पालिकेला, गाडी उचलणाऱ्या खाजगी कंपनीला 1,000 रुपये आणि पोलिसांना 500 रुपये असा नियम होता. पण पालिका ज्या गाड्या उचलते त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग पोलिसांच्या नावे नागरिकांकडनं जमा केलेले 500 रुपये कुठे आहेत, कुठे जातात असा प्रश्न आहे. आता या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलंय. पोलीसची कारवाई इंडिपेंडेंटली होते. सुरुवातीला काही दिवस म्हणजे 2024 वगैरे महापालिकेबरोबर ती झाली होती, पण मागील 1 वर्षापासून महापालिकेबरोबर आमची कारवाई होत नाही आहे. त्यामुळे आमचा फोर्सच नसतो त्यांच्याकडे, त्यामुळे इतर गोष्टींचा काही प्रश्नच येतो. कोल्हापुरात लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाची 1,82,000ची फसवणूक करण्यात आली. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये दोघांवरती या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. गोलिवडे इथल्या प्रवीण सर्जेराव अतिग्रे या तरुणाची फसवणूक झालेली आहे. लग्न सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर मुलीचा लग्नासाठी अचानक नकार आला, परंतु त्यानंतर मुलीनं पैशांची वेळोवेळी गरज असल्याचे सांगत पैसे घेतले. त्यानंतरही लग्नाला नकार असल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रवीण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यवतमाळच्या वडी तालुक्यातील शिंदोला परिसरामध्ये वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. वाघीण आणि 2 पिल्लांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. यामुळे शेतकरी आणि कामगारांमध्ये दहशत आहे. रानमेवा गोळा करणाऱ्या मजुरांवरही भीतीमुळे बेरोजगारीचं संकट निर्माण झालंय. गोंदिया जिल्ह्यातल्या वडेगाव बंध्या आणि केशोरी परिसरात गेल्या 15 दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपानं धुमाकूल घातलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 32 हत्तींच्या कळपानं शेतात शिरून पिकांचं नुकसान केलं, नासधूस केली. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.